जय भवानी कॉमेंट करून व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो। मनुष्याची यशस्वीता त्याच्या पराभव किंवा विजयावर नाही तर त्याच्या विचारशक्तीवर ठरते। जर ठरवले की तो हरला तर हरला, जर ठरवले की जिंकेल तर जिंकेल। आता कुंभ राशीच्या लोकांसाठी विजयाचा काळ सुरू झाला आहे। आज आपण कुंभ राशीबद्दल आणि पुढील 3 महिन्यांबद्दल चर्चा करू। ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 12 राशांमध्ये सर्वात अनुकूल योग कोणासाठी आहे ते तुमच्यासाठी आहे असा समजून घ्या। तुमचे कर्मेश कर्मस्थ, भाग्येश भाग्यस्थ, द्वितीयश कर्मस्थ या ग्रहांची स्थिती या 3 महिन्यांमध्ये साधारणपणे चांगली आहे। परंतु कोणता महिना सर्वात अनुकूल आहे तेही मी सांगणार आहे। या 3 महिन्यात बरेच काही घडणार आहे। तुमच्या व्यवसाय, नोकरी, प्रमोशन, मुलाखती, वैवाहिक जीवनातील तणाव, वैयक्तिक जीवन, शिक्षण आणि आरोग्य याबद्दल सर्वच चर्चा होणार आहे। सर्वप्रथम तुमच्या राशीच्या स्वामीची स्थिती पाहू। तुमच्या राशीचे स्वामी शनिदेव आहेत। शनिदेव उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात असून स्वतःच्या नक्षत्रात आरामात आहेत। याचा अर्थ आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही स्वस्थ आणि तंदुरुस्त आहात। आधीपासून एखादी आजारपण आहे तर थोडे लक्ष ठेवावे, पण नवीन रोग येणार नाहीत। करिअरच्या बाबतीत तुमचे कर्मेश मंगळ भाग्यस्थ आहेत, जो 27 ऑक्टोबर पर्यंत शानदार राहणार आहे। कर्म आणि भाग्य यांचा समन्वय लक्ष्मी योग निर्माण करतो। तुम्ही मेहनती आहात आणि त्याचे फळ मिळेल। सध्या 2 नोव्हेंबर पर्यंत भाग्य तुम्हाला पूर्ण समर्थन देत नाही, पण मेहनत करा, नोव्हेंबरमध्ये फळ निश्चित मिळेल। ऑक्टोबर हा कर्माचा महिना आणि नोव्हेंबर हा परिणाम मिळण्याचा महिना। काही वेळा निराशा येऊ शकते, पण आधी मेहनत करणे गरजेचे आहे। भाग्येश शुक्र 2 नोव्हेंबर पासून स्वतःच्या घरात भाग्यस्थ होतील, तेव्हा तुम्हाला सर्व फळे मिळतील। 27 ऑक्टोबर पासून तुमचे कर्मेश मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे मित्रपरिषद, सहकारी आणि व्यावसायिक सहयोग मिळेल। आधी झालेल्या संघर्षांचे निराकरण होईल। अपॉर्च्युनिटीचे ग्रह गुरुदेव पुनर्वसू नक्षत्रात असल्याने वैयक्तिक जीवन आणि शिक्षण सुधारेल। उपायासाठी भवानी मातेची उपासना करा आणि स्त्री पुरुषांचा सन्मान ठेवा। शुभ ग्रहांच्या दानाचा योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या। पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे, लाईक आणि कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास सुपर थँक्स करून आपल्या आवडत्या चॅनलला सपोर्ट करू शकता। तुमचे भाग्य नोव्हेंबरमध्ये चमकेल आणि कर्म ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये चांगले राहतील। वैवाहिक जीवनासाठी 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर काळ सावधानगिरीचा आहे। व्यवसायातील मोठे निर्णय घ्या, पण सावधानगिरी बाळगा।